Hello, good evening. I am P.S. Sangvi, TGT English at JNV Buldana, and I am very glad that Master Sejul is there with me. He is 12th class humanity student and he is known for his poems in Marathi. And I request Master Sejul to recite one of his known poems, and I think he will join us. Please. मी आदित्य शिजू एक कविता मांडतोय. कविता हास्य कविता आहे. कवितेचं नाव आहे ती आणि लुना. काल ती शाळेमध्ये साडी घालून आली. काल ती शाळेमध्ये साडी घालून आली. हृदय माझं चोरून ती घरी घेऊन गेली. तिला बघून मी बेधुंद झालो होतो. विसरून गेलो स्वतःला एवढा काही तिच्या गुंग झालो होतो. तिला बघून मी बेधुंद झालो होतो. विसरून गेलो स्वतःला एवढा काही तिच्या गुंग झालो होतो. ती स्कूटी घेऊन चालली होती. तिच्या मागे मी माझी लुना फिरवत होतो. ती स्कूटी घेऊन चालली होती. तिच्या मागे मी माझी लुना फिरवत होतो. आरशामध्ये बघत केस स्वतःचे नीट करत होतो. मनातल्या मनात हसत गाणे गुणगुणत चाललो होतो. पण तिला बघताना लुनातल्या पेट्रोलचं ध्यान राहिलं नाही. लुना बंद पडली तिच्या घरापुढे जिथे तिचा भाऊ उभा होता. लुना बंद पडली तिच्या घरापुढे जिथे तिचा भाऊ उभा होता. ती घरात गेली तसा तिचा भाऊ बोलला, चला भाऊजी थोड्या गप्पा करू. त्याचा इरादा काही नेक नव्हता. ती घरात गेली तसा तिचा भाऊ बोलला, चला भाऊजी थोड्या गप्पा करू. त्याचा इरादा काही नेक नव्हता. तो घेऊन गेला मला तिथे जिथे त्याचे मित्र होते. तो घेऊन गेला मला तिथे जिथे त्याचे मित्र होते. तो सिंहासारखा गरजत होता. मी शेळीसारखी विनवणी करत होतो. तो सिंहासारखा गरजत होता. मी शेळीसारखी विनवणी करत होतो. असा गुन्हा पुन्हा करणार नाही दादा, कान पकडून त्याला सांगत होतो. 2-4 लाथा 2-4 बुक्क्या मारून तो निघून गेला. 2-4 लाथा 2-4 बुक्क्या मारून तो निघून गेला. आणि माझी हालत बघून डॉक्टर म्हणे असा कसा रे मर्डर झाला. म्हणून सांगतो मित्रांनो नादी तिच्या लागू नका. नादी तिच्या लागू नका. आणि गेलाच जर तिच्या मागे कधी गाडीतल्या पेट्रोलचं विसरू नका. Is one of his most amusing and fantastic poems, and Master Shizul is a young and budding Marathi poet, and surely we will find him doing wonderfully great, and we will also see his live telecast on TV screen in future. So I give him best wishes. May God bless you. Thank you.